नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण ओव्हरहँड सिस्ट आणि आयुर्वेद उपचार या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. आता ओव्हरहँड सिस्ट ही एक कॉमन झालेली समस्या आहे. बऱ्याच स्त्रियांना, बऱ्याच मुलींना सिस्टचा त्रास होत असतो. आता ही सिस्ट कशामुळे होतात, तर नेमकं त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनियमित झालेले पिरियड्स किंवा इरेग्युलर पिरियड्स, ह्यामुळे सिस्ट हा डेव्हलप वारंवार होत असतात. आता सिस्ट झाल्यानंतर बऱ्याचशा स्त्रिया, बऱ्याचशा मुली ह्या पिरियड्स रेग्युलर येण्याची औषधं घेत असतात किंवा सिस्ट डिझॉल्व्ह होण्याची औषधं घेत असतात. परंतु ह्या औषधाने सिस्ट डिझॉल्व्ह नाही झाली तर शेवटी त्यांना ऑपरेटिव्हचा सल्ला दिला जात असतो. परंतु आयुर्वेदिक उपचाराने सिस्ट ही बिना ऑपरेशन आपल्याला नक्की घालवता येऊ शकते. आता सिस्ट होण्याचं महत्त्वाचं कारण इरेग्युलर पिरियड्स आहेत. तर ते इरेग्युलर पिरियड्स कशामुळे होत आहेत, तर आत्ताची जी जीवनशैली बिघडलेली आहे हेच एकमेव महत्त्वाचं कारण हे सिस्ट होण्यामध्ये किंवा इरेग्युलर पिरियड्स होण्यामध्ये आहे. त्यामध्ये असं होतं, रात्री जागरण केली जातात, रात्री उशिरा जेवण केलं जातं, सकाळी उशिरा उठलं जातं, अतिशय फ्रीजमधलं अतिशय जड पॅक फूड खाण्यात आलेलं असतं. त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव असतो, अत्याधिक वाढलेला स्ट्रेस असतो. ही काही कॉमन कारणं आहेत. त्यामुळं सिस्टची उपचार करताना तुमची जीवनशैली दुरुस्त करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं, रात्रीचा उशिरा आहार प्राधान्याने टाळला पाहिजे. 2 वेळेस जेवण घेतलं पाहिजे, तेही घरी बनवलेलं गरम-गरम. तुमच्या भुकेच्या वेळेला ते जेवण गेलं पाहिजे. सकाळच्या वेळेला नाश्ता जर करत असाल, त्यावेळी भाताची पेज जर घेतली, तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. चिकट पदार्थ, फ्रिजमधले पदार्थ, दह्यासारखे पदार्थ हे तुम्ही टाळलेले पाहिजेत. तर त्याला आपल्याला ट्रीटमेंट ही खूप चांगल्या पद्धतीने देता येत असते. ही जर पथ्ये पाळली आणि त्याचबरोबर औषध चिकित्सा जर घेतली, तर त्याच्यावरती आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स येत असतात. आयुर्वेदाने सिससाठी कांचनार गुगुळ सांगितलेले आहेत, दशमूळ सांगितलेले आहेत, त्रिफळा सांगितलेला आहे, कुमारी सांगितलेलं आहे, अशोक सांगितलेलं आहे, शतावरी सांगितलेलं आहे, अशी नाना तऱ्हेची औषधं सांगितलेली आहेत. परंतु हे उपचार घेत असताना तुमची प्रकृती, तुमची लक्षणं, तुमच्या बाकीच्या काही तक्रारी असतील, ह्या सगळ्यांचा सर्वांगीण विचार करून आपल्याला ट्रीटमेंट ही द्यावी लागत असते. आता ही ट्रीटमेंट दिल्यानंतर तुम्हाला वारंवार सिस्ट होत असेल, तर ती सिस्ट कायमची घालवण्यासाठी आपल्याला पंचकर्म ट्रीटमेंट जर घेतली, तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. आता पंचकर्मामध्ये जलोकाउच्चारण म्हणजे लीच थेरपी आहे, पंचकर्मातली विरेचन थेरपी आहे, पंचकर्मातली बस्ती चिकित्सा आहे. ह्या ट्रीटमेंट सिस्टसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. सिस्ट हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ह्या ट्रीटमेंटनी घालवता येत असते आणि ही सिस्ट गेल्यानंतर परत रिकरन्स ह्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या सहाय्याने होत नाही. त्यामुळं सिस्ट झालं तर पहिल्यांदा तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार जर केले, तर तुम्ही नक्की ह्याच्यापासून मुळापासून मुक्त, ह्या सिस्टचा मुळापासून त्रास घालवू शकता. धन्यवाद.